तर गाईज आता चाललोय मी आणि मम्मी बाजारात थोडं सामान आणायचं. आता मोठी गाडी काही काढणार नाही आम्ही, कारण की मार्केटमध्ये कसं आहे मोठी गाडी पार्किंग करायचं ना अवघड होते. गाडीला पण कोंबार लागायची भीती असते. हा स्क्रॅचेस वगैरे पडतात. हा आणि क्रॅचेस पाडून आणा. आणि सगळ्यात मेन आहे का नाही पार्किंगचा प्रॉब्लेम होते. नाही तरी पण ह्याच्या आधी काय गाडी होती का, तर त्या गाडीला जपायचं असलं आपल्याला, कधी तर फिरायचं असलं हौसनं, तर त्या गाडीला जपलं पाहिजे. जसं आपण घर आपल्याला चांगलं पाहिजे असलं, घराला कसं आपण जपतो, स्वच्छ करतो, तर सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या जपायला लागतात. तर ती जास्त दिवस टिकतात पण, आणि जास्त दिवस आपल्याला साथ पण देतात. तसंच घरातलं माणसं पण असतात, एकमेकाची काळजी घेतली ना तर एकमेकाला साथ देऊ. चला आता हे बघा ही स्कूटी घेऊन चाललोय आम्ही. आता तिथे गेल्यावर दाखवत काय काय करणार आहे आम्ही. उन्हामुळे दिसत नाही काय. तर गाईज आज आम्ही आलोय बघा, झाडांना कॅल्शियमची कमी झाल्या, तर कॅल्शियम घ्यायला आलो या झाडांसाठी. कॅल्शियम म्हणजे चुना. चला गाईज हे बघा झाडांसाठी चुना घेतलाय मम्मीनं. अजून बघा लावलं हे दुकान आहे बघा हळदी कुंकवाचं. झाडांना कॅल्शियमची कमी झाली तर आपण चुना थोडा थोडा घालायचा. 20, 25, 30, 35. काय तर गाईज आम्ही सियाला कपडे घ्यायला आलोय आणि कपडे पसंत आल्यात. आता विहानला राहिल्यात, बघूया. ते बघा किती छान छान छोट्या मुलांचे कपडे. ते बघा हे जे ठेवल्यात ना पोस्टर तशीच दाखवतात पण त्याने आम्हाला. हां आणि आम्हाला पण पसंत आल्यात, एकदम छान छान आहेत. काय खोलून विहान खोलून येईल का साईज? मोठा आहे आतून. टी शर्ट केवढा आहे आत्ता घेतलेला? हां नाही लहान नकोच आहे, पण लई डागा होतोय आतून. बारीक आहे विहान लई. हां हां घातल्यावर हां बरोबर आहे. कपडे छान आहेत. हां जेवढे दाखवले तेवढे म्हणजे छानच होते एकदम. आणि कपडा पण चांगला आहे, असं नाही की फक्त चमक आहे, कपडा पण मस्त आहे. बघूया कलर नको हे ह्यातच असा अशा नाही येणार का? अरे बापरे असा पाहिजे होता. हे छान आहे धोती आणि नाही राहतो पण हे बघ किती छान दिसतंय आणि जरा फ्रेश कपडा दिसतो. हे बघ काय मस्त दिसतंय. तर गाईज छान आहेत बघा इथं. हे अरे कुठलं आहे? कापडपेठमध्ये बघा हे दुकान आहे. दुकानचं नाव काय? द्वारकाधीश काय? हां छान कपडे आहेत आणि दाखवतात पण भरपूर व्हरायटी दाखवली आम्हाला आणि आवडली पण. छान कपडे आहेत एकदम छान आहेत आणि दाखवलं पण छान तुम्ही ना, नाही तर दाखवत नाहीत, आधी रेटच विचारतात. मग कसं करणार ना, पसंत आलं तर एक गिऱ्हाईक घेणार. मग त्यामुळं दाखवलं पण एकदम पाहिजे तशी त्यांनी दाखवली आणि आम्हाला 2-3 वेळा दाखवली. त्यांनी मनानं पण दाखवलं. हां त्यांनी मनानं पण दाखवलं, त्यामुळं आम्हाला आवडलं. त्यांचं दाखवणं आवडलं. कसं आता आपल्याला माहीत नसतं कुठली नवीन व्हरायटी आल्या, कुठली नवीन व्हरायटी आल्या माहीत नसते आपल्याला. जर दाखवलं तर कळतं ना गिऱ्हाईकाला, आणि गिऱ्हाईकाला पण पसंत आलं पाहिजे. तर तुम्ही दाखवलं पण छान आणि माल पण चांगला आहे, एकदम छान आहे आणि मुलांना पसंत यायसारखं आहे. घरच्यांना आणि मुलांना दोघांना पण पसंत येईल. दाखवलं चांगलं, तुम्ही मस्त दाखवलं. थँक्यू तुम्ही पण दाखवल्याबद्दल. आपल्याला घेतलं चालेल. हे दुसऱ्याचे का बघ आपल्या आहेत का, नाही तर बदलायचे, कलर एकच आहे. द्वारकाधीश टूर्स म्हणून इंस्टाग्रामवरती आपला ID आहे. तिथं सगळे नवीन अरायव्हल्सचे पण आम्ही पोस्टिंग आणि रील्स करत असतो. तर छान असतात, नक्की भेट द्या आणि
एकदम दाखवणारे पण चांगले आहेत. व्हरायटी पण एकदम छान ठेवलेले आहे. तर मस्त वाटलं दुकानात आलं. आणि माल पण चांगला मिळाला आम्हाला. कपडे म्हणजे मुलांचे कपडे जसे आम्हाला पाहिजे तशी मिळाली. चला, थँक्यू. शकुंतला बंगाळे. बंगाली. हां, अजय बंगाळे सर्च केला का नाही, कॉमेडी व्हिडिओ असतात त्यात तुम्हाला दिसतंय. पहिलं रेडीमेड दुकान आहे ना? 1946. हां, सगळ्यात पहिलं. फर्स्ट रेडीमेड दुकान. तर तुम्ही ऐकत असला तर मग काय आम्हाला सांगायला लागणार नाही बघा, काय सांगतात दादा आणि ताई. तर तसं तुम्ही येऊन, 5वी पिढी. हां, तर येऊन तुम्ही इथं भेट द्या या दुकानात. आता आणि एकदा नाव सांगा. द्वारकाधीश स्टोअर्स, कापडपेठ, मेन रोड, सांगली. चला, थँक्यू. माझी मैत्रीण आहे आणि आम्ही पाहुणे पण आहे. आम्ही पाहुणं पण आहे आणि माझी लहानपणीची मैत्रीण पण आहे, सुनीता. कसं आहे, बरं आहे ना? तुमच्या आहे कशा आहे? पोरं आहे कसं आहे? आता काय खाणार, लग्न आहे ते? आता बारक्याचंच एवढं लगीन करायचं, त्याचं टेन्शन राहिलं काय? काय करतोय? काम करतोय. तिथं राहता ना दत्तनगर? गाईज, थंड थंड उसाचा रस प्यायला या. ओरिजिनल आपला देवान दिलेला ज्यूस उसाचा रस. काही केमिकलचं त्यापेक्षा उसाचा रस प्यायचा सगळ्यांना, लहानापासून मोठ्यापर्यंत एकदम नंबर 40 डिग्री टेम्परेचर राहते. आपल्याला औषध गोळ्या काहीच जरूरत लागत नाही. आपण जर देवान दिलेलं जे लिंबू सरबत, उसाचा रस प्यायला तर जास्त 4 आपण किती निघलो? 12 वाजता, 11 साडे 11. 12 निघालो बरोबर. निघालो 3 वाजता. आता घरी जातो 4. तर गाईज, फायनली आम्ही आलोय घरी. 4 वाजले. सगळी शॉपिंग झाली, बाजार झाला, फळं झाली, सगळं झालं. हां, आणि मोर आवळं पण आहे. खरेदी झाली, हां, बाजार झाला. आता बघूया आता काय काय होते. आणि ते कांदा आपण पिकत नाही. चल, कुठे राहू दे घ्याच्यावरच. राहू दे, चालते. पाऊस आली भिजत नाही काय. नाही असं. चला आता गाईज फ्रेश झाले. गार बरं वाटतंय पाण्यात. मग काय ऊन लय होतं गाईज. 2 व्हीलरवर गेलतो कारण की मार्केटमध्ये आज बाजार होता. मग गर्दी असते. 4 व्हीलर असतेच घेऊन की. जाणार. बरं झालं ना आमचं. विसरलं ना पण आपण. नाही, आपण म्हणतो विसरलं आपण. होय? गाडीला आली. आता आता सामान काढलं नाही डिक्कीतलं. हा, आणि डिक्कीतलं सामानच राहिलं. गाईज गाडीत एवढं सामान होतं. गाईज बघा इकडं मम्मीचं काय चालू आहे. आज मम्मी खूप दिवसानंतर चपात्या करणार आहे आणि आज मम्मीच्या हातच्या चपात्या खायला मिळणार आहे. मम्मी आता खूप दिवस झालं चपाती बनवत नव्हती. दीदी अनन्या ते होते, त्यामुळे तिला बाकी सगळं करत होती, भाजी वगैरे, पण आता चपाती करत नव्हती. चपात्या भाकरी तेवढ्या करत नव्हती. बाकीचं सगळं असायचं माझं. बाकी सगळं कंप्लीट करायची, भाजीचं वगैरे मसाला आहे सगळं. पण चपाती आज फायनली किती वर्षानंतर ना तिच्या हातची खायला भेटणार आहे. म्हणजे आपलं काहीतरी अडचण आली तर करतेच मी. हां, लई दिवस झालं सोडलंच होतं चपाती करायची. बघा किती छान अशी फुगते. बघा बघा चपाती मम्मीची. आणि घरचं गहू आहे आपलं. आपल्या शेतातलं गव्हाचं चपाती नरम नरम. फ्रेश एकदम. हम्म.